नमस्कार मित्रांनो, आज बाजार उघडताच सोनं किंवा चांदी गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। ही बातमी खूप आनंददायक आहे। सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे। आज सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी संधी समोरून चालून आलेली आहे। सोने चांदीच्या भावात मोठी उलाढाल झालेली दिसून आलेली आहे। इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचा भडका अजून शांत झालेला नाहीये, तरी जागतिक बाजारपेठेत एक अनपेक्षित घटना घडलेली आहे। या युद्धामुळे मागच्या 3-4 दिवसांमध्ये सोन्याचे भाव अगदी आकाशाला जाऊन ठेपले होते। सोनं 1,70,000 आणि चांदी 3 लाखापर्यंत जाऊन पोहोचली होती। मात्र आता एक अशी आनंददायक बातमी समोर आलेली आहे की त्या बातमीमुळे ग्राहकांमध्ये आनंदाचा वातावरण पसरलेला आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचे सराफा बाजारपेठेतील सोनं आणि चांदीचे दर काय आहे। आज सोनं खरेदी करावं की नाही, तसेच सोनं खरेदी करण्यासाठी योग्य वेळ कोणची राहील आणि तुमच्या शहरामध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर चला सर्वात अगोदर बघूया भारतीय बाजारपेठेनुसार चांदीचा आजचा भाव काय आहे। 1 ग्रॅम चांदीचा भाव आहे 270 रुपये। 8 ग्रॅम चांदीचा भाव आहे 2,160 रुपये। 10 ग्रॅम चांदीचा भाव आहे 2,700 रुपये। 100 ग्रॅम चांदीचा भाव आहे 27,000 रुपये। 1 किलो चांदीचा भाव आहे 2,70,000 रुपये। सराफा बाजार उघडता चांदीमध्ये तब्बल 25,000 रुपयाची घसरण बघायला मिळालेली आहे। इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचा प्रभाव आता कमी झालेला दिसत आहे। मागच्या 3-4 दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावावर हा युद्धाचा परिणाम दिसायला मिळत होता। आता तो परिणाम कमी झालेला दिसत आहे। तर चला बघूया आजचा सराफा बाजारामध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे। 1 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 12,571 रुपये। 8 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,05,65 रुपये। 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,25,710 रुपये। 100 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 12,57,100 रुपये। कालच्या तुलनेत 18 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये प्रति 10 ग्रॅम 4,340 रुपयाची घट झालेली दिसून आलेली आहे। मागच्या 3-4 दिवसांपासून सोने हे एकदम 1,70,000 ते 80,000 जाऊन पोहोचले होते। आता त्याच्यात घट होताना दिसत आहे, कारण कालच 18 कॅरेटच्या भावामध्ये सुद्धा घट झालेली आहे। तर आता चला बघूया 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे। तर चला बघूया 22 कॅरेट सोन्याचा भाव आज सराफा बाजारामध्ये काय चालू आहे। 1 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 14,922 रुपये। 8 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,19,376 रुपये। 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,49,220 रुपये। 100 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 14,92,200 रुपये। मागच्या 3-4 दिवसांपासून वाढत असलेल्या भावामध्ये आता 22 कॅरेट सोन्यामध्ये प्रति 10 ग्रॅम 5,160 रुपयाची घसरण बघायला मिळालेली आहे। ही घसरण म्हणजे ग्राहकांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण करणारी आहे, कारण बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव अगदी 1,70,000 1,80,000 जाऊन पोहोचले होते। आता आपण बघत असलेले सोने किंवा चांदीचा भाव हा भारतीय बाजारपेठेनुसार होलसेल भाव आहे। जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करायला जाल तेव्हा तुम्हाला याच्यावरती 3% GST द्यावं लागेल आणि त्याचे मेकिंग चार्जेससुद्धा द्यावं लागेल। सोनं खरेदी करत असताना नेहमी त्याचे हॉलमार्क चेक करून घ्या, त्यामुळे तुमचं सोनंही सुरक्षित राहील आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील। हॉलमार्क असलेले सोनं हे तुमचे ओरिजिनल आहे याची हमी करून देतो। तर चला बघूया भारतीय बाजारपेठेनुसार 24 ग्रॅम सोन्याचा भाव काय चालू आहे। 1 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 16,400 रुपये। 8 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,31,200 रुपये। 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,67,000 रुपये। 100 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 16,40,000 रुपये। मागच्या 3-4 दिवसांपासून सोन्याचे भाव हे आकाशाला जाऊन ठेपले होते। त्याच्यामध्ये प्रति 10 ग्रॅम 5,600 रुपयाची घसरण झालेली 24 कॅरेट सोन्यामध्ये घसरण झालेली दिसत आहे। आता इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचा परिणाम आता सोने आणि चांदीच्या भावामध्ये कमी होत आहे असं दिसून येत आहे। मागच्या 3-4 दिवसांपासून भारतीय बाजारपेठेवर इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचा परिणाम दिसत होता, कारण इस्रायल आणि इस्रायल यांच्या इतर देशातून येणाऱ्या विमान किंवा जहाजीचा प्रवास हा थांबलेला होता त्याच्यामुळे भारतामध्ये सोनं किंवा चांदीचा इम्पोर्ट
हा बिझनेस कमी झालेला होता, त्यामुळे बाजारपेठेवरती आणि स्टॉक मार्केटवरती थोडा प्रभाव पडल्यामुळे सोने आणि चांदीचा भाव हा वाढत जात होता. आता तो प्रभाव थोडा कमी होत आहे असं दिसून येत आहे. तर चला बघूया, तुम्हाला जर सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल तर तुम्ही कधी करावं, ही एक माझी वैयक्तिक माहिती आहे. तुम्ही जर सोनं खरेदी करायचं बघत असाल तर तुम्हाला जर पैशाची सुरक्षितता हवी असेल, तुम्हाला तुमच्या पैशाची सेफ्टी हवी असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता. जर तुम्हाला 5 ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, जर तुम्हाला मोठी जास्त काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सोनं खरेदी करावं, हे एक माझी वैयक्तिक माहिती आहे. जर तुम्हाला जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेपासून किंवा तुमच्या महागाईपासून, युद्धावर होणारे परिणाम, सोने चांदीच्या भावावरती कम जास्त होण्याचे परिणाम याच्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता. तर चला बघूया, जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही चांदी खरेदी कशी करू शकता किंवा तुम्हाला चांदी का खरेदी करायला हवी तर बघूया. जर तुम्ही थोडी जोखीम किंवा रिस्क घेण्याची शक्यता ठेवत असाल तर तुम्ही चांदी नक्कीच खरेदी करा. चांदीचा वापर उद्योगामध्ये, विशेषतः इलेक्ट्रिक वाहने आणि सोलार पॅनल वाढत आहेत, त्यामुळे भविष्यात याचे भावही वाढू शकतात आणि तुम्हाला चांगला बेनिफिट, त्याचा फायदाही होऊ शकतो, त्याचा नफा होऊ शकतो चांदी खरेदी केल्यामुळे. कारण आता बघत असल्यामुळे आपण इलेक्ट्रिक वाहने जास्त वाढत आहेत आणि सोलार पॅनलही जास्त वाढत आहेत. त्याची चिप बनवण्यासाठी चांदीचा जास्त उपयोग केला जातो, त्यामुळे चांदी भविष्यामध्ये चांगला भाव वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. आणि तो जर आता तुम्ही जर चांदी खरेदी करून ठेवली तर पुढे तुम्ही त्याचा उपयोग, त्याचा चांगला नफा मिळवू शकता. जर तुमचे बजेट कमी असेल किंवा भविष्यात टक्केवारी जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही चांदी खरेदी करू शकता. ही एक माझे मते आहे. हा एक माझं मत आहे. जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता. सध्याला मार्केटमध्ये सगळे पैसे एकच ठिकाणी गुंतवू नये, कारण माझ्या मते एकाच ठिकाणी पैसे लावण्याच्या अगोदर 70% सोनं आणि 30% चांदीचं असं मिश्रण ठेवणे कधीही उत्तम असू शकते. सोन्याचे भाव सध्याला उंचांकावर असल्यामुळे सोनं थोडं लेट खरेदी करावं किंवा भाव स्थिर होण्याची वाट बघावी, तेव्हा सोनं खरेदी करावं. माझी अशी तुम्हाला ॲडवाइस राहील, टिप राहील. सोने चांदीचे भाव हे वाढतच असतात, कारण की शेअर मार्केट खाली वर पडत असतो, त्यामुळे सोने आणि चांदीचा भाव कमी जास्त होत असतो. त्यामुळे काही अमेरिकाने सुद्धा त्याच्यावर टॅक्स वगैरे जास्त वाढवला तर त्याचा परिणामसुद्धा सोने आणि चांदीच्या भावावर होत असतो. मित्रांनो, जर तुम्ही केवळ फक्त नफ्यासाठी सोनं घेत असाल तर तुम्ही प्रत्यक्ष सोनं म्हणजे दुकानामधून गोल्ड घेण्याऐवजी तुम्ही सेव्हर्जिन गोल्ड बॉन्ड किंवा गोल्ड ETF आणि डिजिटल गोल्डचा बी सुद्धा वापर करू शकता, कारण याच्यामुळे तुमचा गुंतवणूक सुरक्षित राहू शकते. SGBचे फायदे तुम्हाला समजून सांगतो. तर चल बघा, दरवर्षी तुम्हाला 2.5% व्याजदर मिळते आणि 8 वर्षानंतर तुम्हाला त्याचा कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. जर तुम्ही डिजिटल गोल्ड घेतला तर तुम्ही 1 रुपयापासून त्याच्यात गुंतवणूक करू शकता, त्यामुळे तुमचे मेकिंग चार्जेससुद्धा वाचतात. माझी वैयक्तिक टिप तुम्हाला अशीच राहील, आता सोनं खरेदी करावं की नाही. जर तुम्हाला दागिने घ्यायचे असतील तर भाव थोडे स्थिर होण्याची वाट बघा, पण जर तुम्ही 10-15 वर्षासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर प्रत्यक्ष घसरणीचा थोडे सोने खरेदी करावे, ही सर्वोत्तम मार्ग राहील. तुम्ही सोनं खरेदी करावे की नाही हा निर्णय तुमचा आहे, म्हणून तुम्ही सोनं खरेदी करण्या अगोदर तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आणि सुरक्षित राहा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही जर फक्त यूट्यूबवर व्हिडिओ बघून जर सोनं खरेदी करत असाल तर तुम्ही एकदा विचार नक्की करा, कारण की आजचा भाव आणि कालचा भाव किंवा उद्याचा भाव कधीही बदलू शकतो. म्हणून सोनं खरेदी करण्या अगोदर एकदा सराफा बाजारामध्ये जाऊन सोन्याचा भाव काय चालू आहे, तुमच्या शहरामध्ये भाव काय चालू आहे याचा तुम्ही नेहमी पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याच्या सोन्याच्या भावावरती तुम्ही ध्यान दिलं पाहिजे आणि त्याच्यावर लक्ष ठेवूनच तुम्ही सोनं खरेदी करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.